नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण थेरम ऑफ अँगल बायसेक्टर यावर आधारित एक SSC बोर्डात 2023 ला आलेला क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन मी इथे असं लिहिलंय OTB म्हणजे आउट ऑफ टेक्स्टबुक, पुस्तकाच्या बाहेरचे। आणि असे प्रश्न हे 4 मार्काला विचारतात। किती मार्क असतात याला? 4। चौथ्या प्रश्न ठीक आहे, बघूया तर मग आपण। सोपं आहे, काय दिलंय ते मी वाचतो, लक्ष असू द्या। बघा, इन फिगर बायसेक्टर ऑफ अँगल Q and R of triangle PQR intersect each other in point X. Line PX intersects side BC. Side BC in point Y. To prove Px upon Xy is equal to PQ plus PR upon QR. पुन्हा इथे सांगतो बघा, इन ट्रायंगल PQR angle bisector of Q and angle bisector of angle R intersect each other in point X. Line PX intersects side QR at point UI. Then prove that Px upon Xy is equal to PQ plus PR upon QR. असं ते दिलेलं सोपं आहे। नेहमीप्रमाणे बघा, आपल्याला या ठिकाणी 2 अँगल बायसेक्टर दिलेले आहेत। हे दोन्ही अँगल बायसेक्टर एका वेळेस अभ्यासू नका, ते खूप अवघड जाईल। त्यापेक्षा आपलं बिस्कुटचं उदाहरण माहिती आहे आपल्याला। 2 बिस्कुट दिली तर दोन्ही एकत्र खाऊ नका, एक एक खा। एक एक खाताना आनंद मिळतो, चव लक्षात येते आणि इझी पण असतं। तसं आपण इथे पण हे 2 ट्रायंगल दिलेले आहेत। या 2 ट्रायंगलपैकी एक एक ट्रायंगलचा एक किंवा एका अँगल बायसेक्टरचाच विचार करूया आणि उदाहरण सोपं बनवूया आणि मग त्याचा आनंद घेऊया। चला तर, पहिलं ट्रायंगल कोणता आहे ना, मी याला 1 नंबर देतो, हा, आणि दुसरा हा। हे 2 ट्रायंगल आपण इथे तर मेजरमेंट दिलेले नाहीत। आपण नेहमी म्हणतो की बाबा मेजरमेंट फिगरमध्ये भरा, पण हा तो प्रूव्हच आहे, त्याच्यात तसं काही येत नाही आणि प्रूव्हचे सम खूप सोपे असतात। आता बघूया आपण कोणत्या ट्रायंगलचा आपण विचार करतोय। आपण हा ट्रायंगलचा विचार करतोय। इथे रफ करूया आपण। हे बघा, हा बघा तो PQ आहे, दिसला? हा Y आहे आणि हा PY झाला। सॉरी राईट, PY आहे आणि हा QX आहे। असं हा ट्रायंगल। मग तुम्हाला तर माहिती आहे, जर हा अँगल बायसेक्टर असेल तर आपण काय लिहिणार? Px अपॉन XY इज इक्वल टू PQ अपॉन QR। आपण खूप प्रश्न झाले, सगळे संपत आलेले, ते म्हणाल तुम्हीच बोलत असाल सर एकदम इझी आहे। मग हे बघ, पहिल्यांदा आपण सांगायचं, काय सांगायचं की आपण या ट्रायंगलमध्ये हा अँगल बायसेक्टर घेतो। मग या ट्रायंगलचं नाव घ्यायला लाजायचं का? नाही, आनंदात घ्यायचं। इन ट्रायंगल PQY सेक QX बायसेक्ट अँगल Q। बस, याला आपण गिवन म्हणूया। गिवन झालं। मग काय? मग मी रेशो लिहिणार साधे, PX अपॉन XY इज इक्वल टू, देअरफॉर काय येणार? PQ अपॉन QY। इक्वेशन फर्स्ट। रिझन काय देणार तेच देऊया, है ना? काय लिहिणार? थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल
झालं. फर्स्ट इक्वेशन मिळालं आपल्याला छानपैकी, आहे ना. आता दुसऱ्या ट्रायंगलचं घेऊया. आता दुसरा ट्रायंगल कसा आहे बघा. हाच होता पण ठीक आहे, पुन्हा काढतो. हा आपला दुसरा ट्रायंगल आहे आणि याचा हा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे हा तुमचा PXY आणि हा तुमचा आहे R. आपण असं नेहमी इकडनंच वाचणार, असंच वाचणार, पण त्या ट्रायंगलचं नाव घेऊया ना, नाही का. आणि लाजायचं का नाही, प्रेमाने घ्यायचं. इन ट्रायंगल PRY है ना, सेक who is RX bisects angle R. Then given ठीक आहे. रेशो लिहूया. Therefore कोणता रेशो लिहिणार, इकडे बघूया. PX upon XY is equal to PR upon RY. इझी आहे ना. मग काय घाबरायचं टू प्रूव्हला, अजिबात नाही घाबरायचं. खूप सोपं असतं आणि बघून बघून तर लिहायचं. जॉमेट्री हा सब्जेक्टच असा आहे, लुक अँड राईट, लुक अँड राईट. आणि तेवढं आपल्याला येऊ नये छे, असं होऊच शकत नाही. थोडंसं प्रेम करा माझ्या जॉमेट्रीवर. ठीक आहे. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल. आता या दोन इक्वेशनचं कंपॅरिझन करायचं. आपल्याला तुलना करणं मस्त जमतं. हा तसा, ती तशी, हो तशी, हे तसं, यालाच म्हणतात कंपॅरिझन. मग यामध्ये आपण बघा, फर्स्ट इक्वेशनची LHS साईड PX upon XY, सेकंड इक्वेशनची LHS साईड LHS PX upon XY, म्हणजे ह्या दोघे इक्वल आहे म्हणून हे पण इक्वल. म्हणजेच काय, तर PX upon XY इज इक्वल टू PQ upon YQ इज इक्वल टू QPR upon RQY. झालं. मग इथे आपण कसं लिहिणार बघा. काय लिहिणार, पहिला PX upon XY इज इक्वल टू PQ upon Q, चांगला काढूया, PQ upon QY इज इक्वल टू PR upon RY. काय रिझन देणार, फ्रॉम 1 and 2. झालं. आता इथे आपल्याला हे दिसतं की नाही काय माहित नाही, पण मी इथे पण लिहितो आणि तिकडे पण लिहितो. आता काय म्हणजे काय करायचं बघा, हे किती रेशो झाले बघा, 1 2 3, दीज आर इक्वल. मग एक असा थेरम आहे बघा, असा थेरम आहे की त्या थेरमचं नाव आहे थेरम ऑन इक्वल रेशो. असा थेरम आहे. आता म्हणजे काय करतात, हा पहिला इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन. चला मग घेऊया. पहिला XY इज इक्वल टू यांची ऍडिशन PQ प्लस PR अपॉन QY प्लस RY. आणि याला थेरम लिहिणार, थेरम ऑन इक्वल रेशो. लक्षात. म्हणजे मग आता यांची ऍडिशन करूया. आता यांची काय ऍडिशन करणार, तसंच राहणार, यांची ऍडिशन होईल. मग आपण इकडे असं लिहूया, PX अपॉन XY इज इक्वल टू, बघा PQ हे जे लिहिले तेच, PQ प्लस PR अपॉन हे बघा QY ना, बघा QY प्लस
RY इज इक्वल टू QR येतो. QR हवं तर इथे असं रिझन देऊ शकता. काय देतात? Q बिटवीन Y बिटवीन R फिनिश. हेन्स प्रूफ झालं की हेन्स प्रूफ फिनिश. हे अवघड का? तर पहिल्यांदाच बघताय म्हणून. आता पहिल्यांदा बघितलं, 2-3 वेळा बघा, ऐका, आवडती, एकदा छान प्रेमाने याच्यावर लक्षपूर्वक लक्ष द्या. नंतर हा वहीवर लिहून काढा बघून. नंतर एकदा न बघता लिहा. नंतर फक्त एकदा केला तरी तुम्हाला हा एक, आणि तुम्ही एक पाठी बना. आणि असा प्रश्न 4 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला आता 2023 जूनमध्ये येऊन गेलेला आहे. असे प्रश्न माझ्याकडे खूप आहेत. आपण नंतर याच्यावर आउट ऑफ टेक्स्टबुक सिक्वेन्स क्वेश्चन करणार आहोत. आउट ऑफ टेक्स्टबुक हा ऐतिहासिक प्रश्न तर देणारच होत, पुढे पण करणार. तुम्ही घाबरू नका. तुम्ही फक्त हे करायची तयारी ठेवा. बघा तर मग मी तुम्हाला किती मदत करतो ते, आणि मला या मदतीचा आनंद होईल. चला भेटूया विद्यार्थ्यांनो. पुन्हा एकदा एखादा आउट ऑफ टेक्स्टबुकचा क्वेश्चन उद्या करूया. बाय.